मित्रांनो, आपल्या स्क्रीनवर दिनांक 25 एप्रिल 2025 रोजीचा एक शासन निर्णय महसूल आणि वन विभागाचा दिसून येत आहे. या शासन निर्णयाचे हेडिंग माननीय सर्वोच्च न्यायालयाने रीट याचिका क्रमांक 295/2022 व अपील 14604/2024 या प्रकरणांमध्ये दिनांक 13/11/2024 व दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजी दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत. म्हणजे गायरान जमिनीवरती जर कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण केलं असेल किंवा वन जमिनीवर कोणत्याही व्यक्तीने अतिक्रमण केले असेल तर या संदर्भात माननीय सुप्रीम कोर्टामध्ये या स्वरूपाच्या रीट याचिका दाखल होत्या आणि या रीट याचिका मंजूर केल्यानंतर त्यामध्ये जे काही निर्देश देण्यात आले होते त्या निर्देशांचे किंवा त्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना या शासन निर्णयानुसार दिलेली आहे. यामध्ये प्रस्तावना जर बघितली, माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे रीट याचिका दाखल म्हणजे वर नमूद जे काही याचिका होत्या त्यामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना त्या अनुषंगाने समक्रमांकांचे दिनांक 23 एप्रिल 2025 चे परिपत्रक अधिक्रमित करून सुधारित सूचना खालीलप्रमाणे देत आहेत. म्हणजे जर संबंधित जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांना जर गायरान जमिनीवरील अतिक्रमण किंवा गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढावयाचे असेल तर त्यासाठी मदत म्हणून या शासन परिपत्रकाची आणि जो काही निर्णय माननीय सुप्रीम कोर्ट यांनी या रीट याचिकांवर दिलेला आहे त्याची मदत घेऊन करावी लागेल. यामध्ये शासन परिपत्रक माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल रीट याचिका व इतर मध्ये अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याच्या अनुषंगाने 13/11/2024 रोजीच्या आदेशामधील परिच्छेद 90 ते 94 मध्ये नोंदवलेली निरीक्षणे पुढील प्रमाणे. म्हणजे हे जे काही 90 दिसतंय तर ते माननीय सुप्रीम कोर्ट यांनी जो काही निकाल दिलेला होता 2024 मध्ये त्याच्यातील परिच्छेद क्रमांक 90 आणि 94 मध्ये जे महत्वपूर्ण निर्देश दिलेले होती ते इथे दिले आहेत. ते बघूया. इन ऑर्डर टू अले द फियर्स इन द माइंड्स ऑफ द सिटीजन्स विथ रिगार्ड टू आर्बिट्ररी एक्सरसाइज ऑफ पॉवर्स बाय द officials of the state, we find it necessary to issue certain direction exercise of our power under Article 142 of the Constitution. म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी करत असताना जर काही अधिकारी किंवा अधिकारी वर्ग यांनी जर बेदरकारपणे त्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न केले तर ते करू नये म्हणून संविधानाचं आर्टिकल 142 नुसार हे आदेश देत आहेत. वी आर ऑल्सो ऑफ द व्ह्यू दॅट इवन आफ्टर ऑर्डर्स ऑफ द डिमोलिशन आर पास द अफेक्टेड पार्टी नीड्स टू बी गिवन सम टाइम सो एज टू चॅलेंज द ऑर्डर ऑफ डिमोलिशन. म्हणजे एखाद्या वेळेस जर आदेश झाला असेल जिल्हाधिकारी किंवा जिल्हा दंडाधिकारी यांचा तर त्या आदेशाला आव्हान देण्यासाठी जे काही कालावधी असेल तर त्या कालावधीपर्यंत सदर मिळकतीवरील अतिक्रमण काढू नये असे देखील डायरेक्शन यामध्ये दिले. वी आर फर्दर ऑफ द व्ह्यू दॅट even in case of persons who do not wish to contest the demolition order, sufficient time needs to be given to them to vacate and arrange their affairs. आणि एखाद्या वेळेस जर त्या लोकांना जर त्या आदेशाला जर चॅलेंज करायचं नसेल तर त्या जागेवरील त्यांची जी काही साधन सामग्री असेल ते काढून घेण्यासाठी पुरेसा वेळ दिला पाहिजे. It is not a happy sight to see women, children and aged persons dragged to the state overnight. Events would not fall on the authorities if they hold their hands for some period. At the outset, we clarify that these directions will not be applicable if there is an unauthorized structure in any public place such as road, street, footpath, abutting railway line or river body or water bodies, and also to cases where there is an order for demolition made by a court of law. म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी फुटपाथवर होणार नाही. त्याच्यानंतर जे काही बेकायदेशीर बांधकाम असेल तिथं जर कोणी राहत असेल तर त्याच्यावर होणार नाही.
त्यानंतर अप्युटिंग रेल्वे लाईन म्हणजे रेल्वे स्टेशनवर जर कोणी राहत असेल तर त्याच्यावर होणार नाही. आणि यामध्ये महत्वाची गोष्ट अशी सांगितली की जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर कारवाई करताना तुम्हाला नोटीस देणं बंधनकारक आहे. ही नोटीस 15 दिवसाची असणं बंधनकारक आहे. नोटीसमध्ये अतिक्रमण कधी केलं, कुठे केलं, कसं केलं याबाबतचं सविस्तर असं वर्णन त्या नोटीसमध्ये नमूद असणं गरजेचं आहे. शिवाय जर ती नोटीस उशिरा मिळाली तर असं कारण कधी यायचं नसेल तर त्यासाठी ईमेल हा ऑटोमॅटिकली संबंधित जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांना मिळेल की ही नोटीस या व्यक्तीला किंवा या ऑक्युपायरला या दिवशी प्राप्त झाली असं म्हणून. त्यामध्ये द नोटीस शाल कंटेन द डिटेल्स रिगार्डिंग द नेचर ऑफ द अनऑथराइज्ड कन्स्ट्रक्शन, द डिटेल्स ऑफ द स्पेसिफिक व्हायोलेशन अँड द ग्राउंड्स ऑफ डिमोलिशन. जर ते अतिक्रमण काढायचे असेल तर कोणत्या कारणांवर ते अतिक्रमण काढायचे आहे त्याचं देखील कारणे त्या नोटीसमध्ये नमूद असणं गरजेचं आहे. A list of documents that the notice is required to furnish along with his reply. The notice should also specify the date on which the personal hearing is fixed and designated authority before whom the hearing will take place. त्या नोटीसमध्ये एक वैयक्तिक सुनावणी देखील म्हणजे कुठल्याही स्वरूपाची जर कारवाई करायची असेल, अतिक्रमण काढून टाकायचं असेल गायरान जमिनीवरील किंवा वन जमिनीवरील तर अशा वेळेस अतिक्रमण काढून टाकण्यापूर्वी नोटीस देणं बंधनकारक आहे. सदर नोटीस ही 15 दिवसाची देणं बंधनकारक आहे. नोटीस दिल्यानंतर त्यामध्ये सुनावणी घेणं देखील बंधनकारक आहे. म्हणजे कोणत्याही व्यक्तीचा भारतीय नागरिकाचा नॅचरल जस्टिस म्हणजे नैसर्गिक न्यायतत्वाचा भंग होणार नाही याची देखील काळजी संबंधित जिल्हाधिकारी आणि दंडाधिकारी यांना घ्यावायची आहे. यामध्ये पर्सनल हिअरिंग मध्ये द डेजिग्नेटेड अथॉरिटी शाल गिव्ह एन ऑपॉर्च्युनिटी ऑफ पर्सनल हिअरिंग टू द पर्सन कन्सर्न. द मायनर्स ऑफ सच हिअरिंग शाल ऑल्सो बी रेकॉर्डेड. जी काही सुनावणी होईल ती व्हिडिओग्राफीमध्ये होईल. फायनल ऑर्डर अपॉन हिअरिंग द डेजिग्नेटेड अथॉरिटी शाल पास अ फायनल ऑर्डर. द फायनल ऑर्डर शाल कंटेन. आता जो काही आदेश असेल त्या आदेशामध्ये काय नमूद असायला हवं. द contentions of the notice and if the designated authority disagrees with the same, the reasons thereof as to whether the unauthorized construction is compoundable. If it is so, if it is not so, the reasons therefore. एखाद्या वेळेस असं अतिक्रमण असेल की ते कंपाऊंडेबल करण्यासारखं असेल, मान्य करण्यासारखं असेल तर त्याचे कारण देखील त्या आदेशामध्ये नमूद असणं गरजेचं आहे. जर ते कंपाऊंडेबल नसेल, तडजोडी करण्याजोगे नसेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या फायनल ऑर्डरमध्ये त्याची कारणं देखील नमूद करणं गरजेचं आहे. इफ द डेजिग्नेटेड अथॉरिटी फाइंड्स दॅट ओनली पार्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन इज अनऑथोराइज्ड नॉन कंपाऊंडेबल देन द डिटेल्स देअरऑफ. जर असं काही बांधकाम असेल की त्या बांधकाम हे कंपाऊंडेबल करण्यासारखं नसेल, तडजोडी करण्याजोगे नसेल तर त्याची कारणं देखील नमूद करणं गरजेचं आहे. ॲज टू वाय द एक्स्ट्रीम स्टेप of demolition is the only option available and other options like compounding and demolishing only part of the are not available. जर असं काही दिसून आलं की अतिक्रमण काढल्याशिवाय कोणताही पर्याय नाही तर त्याचे देखील कारण त्या आदेशामध्ये नमूद असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रोसिडिंग ऑफ डिमोलिशन म्हणजे जर ते स्ट्रक्चर पाडून टाकायचं असेल, अतिक्रमण काढायचं असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसिडिंग्स. The proceedings of demolition shall be videographed. अतिक्रमण जर काढायचं असेल तर त्याची व्हिडिओग्राफी करावी लागेल. And the concerned authority shall prepare a demolition report giving the list of police officials and civil personnel that participated in the demolition process. Video recording to be duly preserved. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसमोर, महसूल अधिकाऱ्यांसमोर सदरचे अतिक्रमण हे काढण्यात येईल आणि त्याचा व्हिडिओ देखील करण्यात येईल. The said demolition report should be forwarded to the municipal commissioner by email and shall also be displayed on the digital port. आणि तसा झालेला पंचनामा हा म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे मुख्याधिकारी यांना तो पाठवण्यात येईल आणि ईमेलने पाठवून त्याची जी काही व्हिडिओग्राफी असेल तर त्या पोर्टलवर देखील अपलोड करण्यात येईल. Needless to state that the authorities hereinafter shall strictly comply with the aforesaid directions issued by us. It will also be informed that violation of any of the directions would lead to initiation of contempt proceeding in addition to the prosecution. म्हणजे काय सांगितलं माननीय सुप्रीम कोर्टाने की जर वर नमूद केल्याप्रमाणे जर कोणतेही कृती दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांनी जर पार पाडल्या नसतील, कंप्लीट केल्या नसतील तर त्यांच्या विरुद्ध
कंटेम्प्ट प्रोसिडिंग आणि सोबत फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल. अशा स्वरूपाचा या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली. त्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल सिव्हिल अपील 14604/24 व 14605/24 श्री राजेंद्र कुमार बडजात्या व इतर विरुद्ध यूपी आवास यवन विकास परिषद तसेच राजीव गुप्ता व इतर विरुद्ध यूपी आवास यवन विकास परिषद या याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 17 डिसेंबर 2024 रोजीच्या आदेशान्वये अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याच्या अनुषंगाने परिच्छेद क्रमांक 21 मध्ये नोंदवलेली निरीक्षणे व निर्देश पुढील प्रमाणे. आणि त्यामध्ये therefore in the larger public interest we are inclined to issue the following directions in addition to the directive issued by this court in redirections in the matter of demolition of structures while issuing a building planning permission and undertaking. म्हणजे त्यामध्ये अजून देखील डायरेक्शन देण्यात आलेले आहेत. डायरेक्शन आपण काही वाचत नाही आणि जास्त वेळ घेत नाही. त्यामध्ये फक्त या शासन निर्णयानुसार एवढंच सांगण्यात आलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने 17 डिसेंबर 2024 रोजी जो काही महत्वपूर्ण निर्णय गायरान जमिनी आणि वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात दिलेला होता त्याचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी आता संबंधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांची राहील. त्यामुळे ज्या लोकांचे अतिक्रमण हे गायरान जमिनीवर आणि वनजमिनीवर असेल तर अशा लोकांना या शासन निर्णयाचा फार मोठा स्वरूपात नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, या स्वरूपाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर या संदर्भात काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.